हाय हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही सगळे कसे आहेत तर बरेच असणार. तर तुम्ही बघत आहात माझ्या कामावरचा व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी. आणि आज मी काही नवीन गोष्टी दाखवत आहे ज्या की मी स्वतः शिकलेली आहे. ही जी मशीन आहे ह्याच्यावरती फ्रेम कटिंग होतात. बाजूला जी फ्रेम असते ती कट होते. ह्याच्यावरती कुठलीही लेडीज काम करत नाही आणि अजूनही केलेलं नाही आहे. मीच केलेलं आहे आणि अजून एक जण आहेत त्या करतात, पण त्याही रोज नाही करत, कधीतरी करतात. आणि ही मी शिकून घेतलेली आहे. मला खूप अभिमान आहे की जे कोणी करू शकत नाही ते मी करत आहे. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि खरंच मला खूप खूप मनापासून आज स्वतःला असं अभिमान वाटतो की खरंच मी केलेलं आहे. आणि खोटं नाही सांगत की म्हणजे आधी भीती वाटत होती की करू की नको करू, करू की नको करू, पण केलं. कारण आधी ज्यावेळेस मी इथे कामाला लागली तेव्हा मला इकडच्या स्टाफच्याबद्दल जास्त काही माहीत नव्हतं, कोण कसं आहे कोण कसं नाही. पण काही गोष्टी ज्या समजल्या होत्या त्यापासून असं वाटायचं की नाही, या मशिनीला आपण नाही हात लावू शकणार. पण ज्याच्यानंतर मी इथे जशी जुनी होत गेली तसं मला कळलं की नाही, मी करू शकते. म्हणजे जे कारागीर आहे तिथे त्यांनीसुद्धा खूप चांगला सपोर्ट केला मला की तू कर, तू करू शकते. आणि मला हे शिकवलं आहे. तिथे एक मुलगा आहे संदीप म्हणून. खरोखर खोटं नाही सांगणार की लहान मुलाला जसं हात धरून शिकवतात ना, तसं त्यांनी मला शिकवलं. आणि अजून एवढं परफेक्ट नाही जमलं आहे, पण मी हे सगळं व्यवस्थित केलं आहे बरं. थोडंसं म्हणजे मी थोडंसं स्लो आहे आता, कारण मी रोज नाही करत, कधीतरी करत आहे. त्याच्यामुळे हात माझा एवढा नाही बसला आहे, पण मी करते. खरंच खूप छान वाटलं मला, पण ते मी केलेलं आहे प्रयत्न. आणि दुसरी गोष्ट अशी की ही सुद्धा दुसरी मशीन आहे ज्याच्यावरती ज्या मी पट्ट्या कट केल्या होत्या ना फ्रेमच्या, त्याला इथे पिन बनते आणि ही पूर्ण फ्रेम तयार होते. आणि नंतर त्याच्यामध्ये काच पोस्टर वगैरे टाकून मग ती पूर्णतः तयार होते फ्रेम. तर याच्यावरती ही जेंट्सच काम करतात. तर आणि मी करत आहे पिन वगैरे मारायचं. मला अजून ह्याची एवढी सेटिंग नाही जमत आहे, पण मी पिन वगैरे मारते आणि पट्टेसुद्धा कट करते. मला जर सेटिंग करून दिली ना, म्हणजे ते किती इंचीचं कापायचं असतं, काय असतं, हे जर सेट करून दिलं ना तर मी कटिंग करते. आणि कुठली गोष्ट किती इंच कट करायची, काय करायची, यासुद्धा गोष्टी मी खूप लवकरच शिकणार आहे. तर खरं सांगते तुम्हाला की प्रयत्न करा. आणि खूप वेळा खड्ड्यात पडलेली पण आहे मी, तरीसुद्धा वारंवार उभी राहिलेली आहे. कारण माझ्यामध्ये तेवढे गट्स आहेत. मी म्हणेन की खूपदा लोकांनीही फसवलं, खूप खड्ड्यातही घातलं लोकांनी, पण मी प्रत्येक वेळेला उभी राहिली आहे, प्रत्येक वेळेला सावरलेली आहे. कारण मला स्वतःवरती तेवढा आत्मविश्वास आहे की मी करू शकते, करेन आणि पुढेही करण्याचा प्रयत्न करेन. आणि खरंच सांगते तुम्हाला की खरंच प्रयत्न करा. वारंवार सांगत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आणि अजून एक गोष्ट सांगेन की कधीच कोणाचा फायदा घेऊ नका, की जेणेकरून माणूस पूर्णतः तुटेली. बघा फ्रेम मी बनवली, मी बघितली ना, आणि छोट्याच नाही तर मी मोठ्या मोठ्या फ्रेमसुद्धा बनवते. तर मी तुम्हाला दाखवेन ज्यावेळेला मी बनवीन, कारण मला एवढं शूट करायला नाही सुचत. तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन एक दिवस. तर खरोखर मला स्वतःवरती खूप अभिमान आहे की त्या गोष्टी नाही कोणी करू शकत त्या मी करत आहे. आणि कोणाला काही वाटू दे, पण मला अभिमान आहे की चला मी शिकली आहे, करत आहे. आणि मी खरंच कुठलीच गोष्टीला असं हे करत नाही की ही गोष्ट नाही केली पाहिजे. तर इथे पिन संपली होती त्याची, तर मी ती टाकत होती. तर खरंच करा, तुम्ही प्रयत्न करा, तुम्हालाही येईल. आणि कधीच घाबरायचं नाही, कधीच डगमगायचं नाही. खूप वादळ येतात आयुष्यात, पण खंबीरपणे उभं राहायचं, स्वतःला सावरायचं. कारण आपल्याला सावरायला कोणी येणार नाही आहे, आपल्याला स्वतःलाच सावरायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण लोक फक्त आपल्याला तोडायला येतात, कोणी जोडायला येत नाही. आणि कसं असतं, फक्त आपला फायदा घेतात, की आपण आपल्या स्वभावाचा फायदा घेतात. आणि काय करणार, पण आपला स्वभावच आहे ना तो नाही आपण बदलू शकत. पण खरंच की असं नका करू कोणासोबत. त्याच्यामुळे
तर मला खरंच आनंद होतो या सगळ्या गोष्टीचा की चला काही का नव्हतं. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मी पण चुका केलेल्या आहेत कामावरती. खूप वेळा सरांचे बोलणे पण ऐकलेले आहेत. खूपदा सरांनी मला वॉर्निंगसुद्धा दिलेली आहे. पण मला एक माहीत होतं की मी कधी हे शिकणार, कसं शिकणार, काय शिकणार हे मला माहीत होतं आणि मी खरोखर शिकलेली आहे. आणि मी पट्टी कापते हे सरांना नाही माहिती आहे अजून, आणि नाही मी अजून सांगितलेलं आहे आणि मी सांगणारसुद्धा नाही. कारण मला सवय नाही आहे की स्वतःच्याबद्दल स्वतःच स्तुती करावी, हे नाही आहे. काही जण आहे जे पुढे 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 करतात, पण माझं तसं नाही आहे. मी कधीच कोणत्याच कामामध्ये पुढे 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 करत नाही. कारण ते समोरच्या माणसाने मार्क केलं पाहिजे की हिला काय जमतं आहे, काय नाही जमत आहे, ही कुठपत करू शकते, काय करू शकते. ॲक्च्युली मी हे पिन मारायलासुद्धा लागले हे सुद्धा सरांना माहीत नव्हतं. हे त्यांना नंतर माहीत पडलं. त्यांनी जेव्हा स्वतः बघितलं तेव्हा त्यांना माहिती पडलं. चला तर मग व्हिडिओचा आपला एंड करायचा राहिला होता. तुम्ही व्हिडिओ बघितला आहे. इथे झोपायची तयारी आमची झालेली आहे. इकडे आमचा पारस टी व्ही बघतो आहे. किचन वगैरे सगळं आवरून ठेवलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे. आणि आज गणेश जयंती होती, तर तुम्ही कुठे कुठे गेलात, कसं साजरं केलं हे पण सांगा मला. आता जवळजवळ 11 वाजून गेलेले आहेत. काय करणार, कामच एवढी असतात. तुम्ही बघू शकता संध्याकाळपर्यंत मी एवढी थकून जाते ना की माझं माझ्यातच नसतं. मी कधीतरी जेवते, कधीतरी जेवतसुद्धा नाही. एक मिनटं पारस, टी व्ही बंद कर. तर चला आपण बोलूया. तर तुम्हाला थोडंसंच बोलणार आहे, जास्त नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि एक मिनटं जरा सगळं आवडते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझं बोलणं तुम्हाला पटलं का तेही सांगा. आणि एवढंच सांगेन की कधी स्वतःला कमी समजू नका की तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही, ती गोष्ट करू शकत नाही. करून बघा. मला असं वाटतं की डायरेक्टली नकार देण्यापेक्षा प्रयत्न करून माणसाने हरावं. त्याच्यामध्ये हरणं नसतं, तर त्याच्यामध्ये आपण जिंकलेलो असतो. आणि आपण डायरेक्टली कोणती गोष्ट नाकारली तर त्याच्यामध्ये ही हारच असते. म्हणून प्रयत्न करा. प्रयत्न करून माणूस जो हरतो तो हरलेला नसतो, खऱ्या अर्थाने तोच जिंकलेला असतो. तर कसं आहे, मला खूप खूप म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला सांगते की माझा स्वभाव खूप हळवा आहे. कोणी एखाद्याने असं हे केलं की मी फार वाहून जाते. स्वतःचं म्हणतात ना, स्वतःचा विचार करत नाही, समोरच्याला देऊन टाकते की घे बाबा कर, तुझं काम कर पहिल्यांदा. पण खूप लोकांनी माझा फायदा पण घेतलेला आहे या गोष्टीमध्ये की करते वगैरे. पण नंतर यांना म्हणतात ना, पाठीमध्ये सुरा खुपसतात ना, तसं केलेलं आहे. पण ते कसं असतं की मला माझ्या देवावरती विश्वास आहे. माझा देव माझ्यावरती कधी अन्याय करत नाही, कधीच केलेला नाही आणि ह्यापुढे तो कधी करणार नाही. ज्याची त्याची शिक्षा तो वेळ आल्यावरती त्याला बरोबर देतो. त्याच्यामुळे मी कर्मावरती विश्वास ठेवलेला आहे. कारण कर्म हे रिटर्न येतात. एकच लक्षात ठेवायचं की इथेच करा आणि इथेच फेडा. हल्ली काही वेळ नाही लागत कुठल्याही गोष्टीचा. त्याच्यामुळे वेट अँड वॉच एवढंच मी डोक्यात ठेवलेलं आहे प्रत्येक गोष्ट. की मला आणि एवढंच म्हणायचं की तुम्हाला असं वाटतं की नाही माझं काय होणार आहे, काय नाही. पण नाही, ही आज जर मी काय वेडवाकडं केलं किंवा वेडवाकडं कोणाच्याबद्दल बोलली किंवा काय कोणाचं वाईट बघितलं किंवा वाईट चितलं किंवा वाईट केलं, तर हे मलाच भोगावं नाही लागत, तर आपल्या येणाऱ्या पिढीलाही ते भोगावं लागतं. म्हणजे माझी मुलं वगैरे, म्हणजे माझं पारस, ते तर तुम्हाला आता माहितीच आहे, मला एक मुलगा आहे पारस, तर ते माझ्या मुलालाही भोगावं लागणार. तर विनाकारण मी माझ्या मुलाला का त्रास देऊ, कारण ते तर माझं काळीज आहे. तर मी त्याला नाही ना त्रास देऊ शकत. म्हणून मी कधीच कोणाविषयी वाईट बोलत नाही किंवा कोणाचं वाईट होऊ दे असंही मला कधी वाटत नाही. हा पण एक गोष्ट सांगते की अंतःकरणातून मी जर कोणाला काही एखादा शब्द बोलले तर तो लागल्याशिवाय जात नाही. का तर तो आपली तळतळाट असते, ती समोरच्याला लागतेच, ती लागणारच. त्याच्या बाबतीत काहीही हे नाहीच आहे, म्हणजे शकच नाही आहे, तो लागणारच आहे. आणि शेवटी देव आहे, तो बघतोय सगळं. आणि खरं सांगते, सगळं करा सगळं, पण ह्या जगामध्ये कधीच कोणाला फसवू नका, कोणाला वाईट बोलू नका, कोणाचं वाईट करू नका. देव आहे, देव बसलाय, तो करणारच आहे. आणि
सोडून द्यायचं. कसं आहे माहिती आहे का, की त्याच्यावरून त्यांचे संस्कार दिसतात, की काय त्यांच्यावरती संस्कार झालेले आहेत. आणि जाऊ देत. म्हणजे मला मी खूप अनुभव घेतलेला आहे लोकांचा. अक्षरशः अशी आत्ताच मी अशी लोकं बघितलेली आहेत ना, की माझ्या तोंडावरती एवढं चांगलं चांगलं बोलणार. तू अशी आहे सोनाली, तू तशी आहे, बरं झालं की तू हिच्याशी बोलत नाही, तिच्याशी बोलत नाही. आता आहे एक गोष्ट, की जी मी म्हणतात ना माझ्या स्वतःच्या कानाने ऐकली आहे. एक आहे व्यक्ती जिचं मी नावसुद्धा घेणार नाही. ती व्यक्ती समोरची जी व्यक्ती आहे तिच्याबद्दल वाईट मला बोलते, की हां ते असंच आहे, ते तसंच आहे, ते तू सोडूनच दे, त्याला ऐकीच नाही, असंच नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही. आणि माझ्याबद्दल त्या समोरच्या व्यक्तीला वेगळं सांगणार. आणि हे मी कानाने ऐकलेलं आहे. फोनवरती आम्ही समोरासमोर असताना ते सुद्धा. आज सांगते तुम्हाला, की सरळ ती व्यक्ती म्हणते, मला फोन करून मला म्हणते, बरं झालं तू आता नको विचार करू, सोड, ते असंच आहे, ते तसंच आहे, तू तू चांगली आहेस, हे आहे, ते आहे, बरंच काय काय. आणि त्याच व्यक्तीला फोन करून परत काय म्हणायचं, बरं झालं तिचा नाद सोड, नको, ती चांगली नाही आहे, ती वाईटच आहे, असंच आहे, तसंच आहे. हे मी स्वतःच्या कानाने ऐकते, स्वतःच्या कानाने. म्हणजे दोन माणसांमध्ये उगाचच भांडणं लावून गैरसमज निर्माण करायचे. पण ते मला नाही कधी जमत. मला असले पॉलिटिक्सपणा खेळायला जमत नाही आणि मी कधी खेळत नाही. मला ते पटत नाही. मी जे आहे ते तोंडावर आहे. मी मागे नाही आहे. मी मागं कधीच कोणाला बोलत नाही. जे आहे ते बोलते ते रोखठोक बोलते. मग त्या भले याच गोष्टीमुळे किती माणसंही माझ्यापासून दूर झाली तर होऊ द्या, मला काहीही फरक पडत नाही. पण ते मागून कुत्र्यासारखं भुकायचं हे मला आवडत नाही. मी तेवढे डेअरिंगबाज आहे. जिथे मी चुकत नाही तिथे मी झुकत नाही. हे माझं आहे. आणि खरं सांगते तुम्हाला, की प्रयत्नच करा तुम्ही. फक्त यश कधीच भेटणार नाही तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये, की तुम्ही दुसऱ्याचं वाईट करणार, ह्याच्यामध्ये कधीच होत नाही. आणि राहिला विषय, की माझी व्हिडिओ न येण्याचं कारण तुम्हाला कळतंच, की खरंच खूप धावपळ आहे माझी, त्याच्यामुळे मला नाही जमत व्हिडिओ काढायला. तर मी इंस्टाग्रामवरचीच व्हिडिओ इथे टाकते. हो, इंस्टाग्रामवरून लक्षात आलं, की बरेचसे लोक मला इंस्टाग्रामवरती फॉलो करतात आणि मला खूप DM आहेत, खूप म्हणजे बरेच आहेत. मी नाही रिसीव्ह करत, म्हणजे रिसीव्ह करते, बघते, पण रिप्लाय नाही करत आहे. कारण कसं आहे, समोरचा व्यक्ती कसा आहे, काय आहे, मला नाही माहिती. तुम्ही चांगल्या भावनेनेही बोलत असाल, मी काय वाईट बोलत नाही कोणाला. पण काही लोक असे असतात जे बोलण्यापुरतं, म्हणजे मी त्यांच्याशी बोलली पाहिजे म्हणून ते चांगलं बोलतात. कारण हल्ली म्हणतात ना, की समोरचा माणूस आपल्याला फसवतं हे आपल्याला माहीत नसतं. तर अनोळखी माणसाचं आपण काय सांगणार, बरोबर आहे का नाही. तर असतात त्यांचे पण मेसेज, की तुझे व्हिडिओ खूप छान आहेत, आम्ही तुला यूट्यूबला पण फॉलो करतो, म्हणजे यूट्यूबला पण आम्ही तुझे सबस्क्रायबर आहेत वगैरे बरंच काही. तर पहिल्यांदा तर थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. आणि खूप कमेंट होत्या, की तू तू खूप बारीक झाली आहेस. तर हो, कारण माझी धावपळ वाढलेली आहे, म्हणजे धावपळ आहे मला मागे. कामाचं लोड आहे, तुम्ही बघताय. आणि काय होतं, की मला BPचा त्रास चालू झालेला आहे, म्हणजे हाय BP आहे मला. तर तेव्हापासून थोडंसं विकनेस येतो मला, कारण मी गोळ्या वगैरे चालू केलेल्या नाही आहेत मला गोळ्या. रिपोर्ट वगैरे सुद्धा काढलेला आहे, मागच्या वेळेस मी सांगितलेलं होतं, तुम्ही बघितलेले असाल. तर हाय BPचा त्रास चालू झाला आहे मला, आता कंट्रोलमध्ये आहे. तर मी नाही गोळी घेत आहे. डॉक्टरांनी 1.5 गोळी घ्यायला सांगितली होती मला, तर मी नाही घेत ती, कारण मला गोळ्यांची सवय नाही लावायची आहे, त्याच्यामुळे मी नाही घेत आहे. पण तसं वाटलं मला, की माझा BP वाढत आहे, तर मी तेवढं ॲडजस्ट करून घेते, तसं काही नाही. आणि खरं सांगायचं तर हां, एक गोष्ट सांगायची होती अजून एक, की मला बरेच म्हणजे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, 1 का 2 व्हिडिओ टाकले इंस्टाग्रामवरती, तेव्हा मला मेसेज आलेत, की कुठे गेली होतीस. तर हो, मी बाहेर गेली होती. ते व्हिडिओ खूप आधीचे आहेत, ते मी आत्ता पोस्ट केलेले आहेत. मी व्हिडिओ तर काढले होते, पण तेव्हा माझी तेवढी मनस्थिती नव्हती, की मी पोस्ट करेन. मी अचानकपणे गेली होती, म्हणाल तर एका पायावर म्हणतात ना, म्हणजे फोन आला आणि मी गेली होती. तर
खूप लांब गेली होती बरं. आणि ही डेअरिंग मी खूप हिमतीने केलेली आहे, नाहीतर मी कधीच असं जात नाही खूप लांब. ॲक्च्युली तर माझ्याकडे पैसेसुद्धा नव्हते, खोटं नाही सांगत की माझ्याकडे काहीसुद्धा पैसे नव्हते. आणि जवळजवळ 20-25 हजार रुपये मी स्वतःवरती पहिल्यांदा खर्च केलेले आहेत विनाकारण. विनाकारण म्हणजे की असं स्वतःच्या जिंदगीची ऐश करणं हे मी कधी केलेले नाही आहे. मी असंच काही वस्तू घे, हे घे, ते घे, त्याच्यातच इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे पैसे नव्हते, पण मी काही कोणाकडनं पैसे घेतले नाही किंवा कुठल्याही गोष्टीची उधारी केलेली नाही आहे. जे आहे ते मी स्वतःच्या जीवावरती गेली होती. आणि मी एकटीच नव्हती गेलेली, तर माझ्यासोबत माझे फ्रेंड होते, म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे होत्या. तर मी काही कोणाला माझ्या व्हिडिओमध्ये घेत नाही आणि घेणार नाही. वेळ आल्यावरती नक्कीच सगळ्यांना समोर दाखवेन. आणि ती हिंमत माझ्या एका खास मैत्रिणीमुळे आली. खास म्हणजे की तिच्याने माझी ओळख होती फक्त, आणि ती मी जिथे राहते ना तिथेच राहते. आणि राहिला विषय अजून एक, की माझ्या हातामध्ये हे जे ब्रेसलेट आहे याच्याविषयी नेहमी कमेंट येते की हे काय आहे, काय आहे, काय. तर हे ब्रेसलेट खूप मोलाचे आहेत मी असं म्हणेन, आणि आहेतच खूप मोलाचे आहेत, खूप मोलाचे आहेत. आणि हे असं काही ह्याच्यासाठी नाही घातलेले आहे. तुम्हाला जसं वाटत असेल की काही केलं आहे आणि काय, तसलं काही गोष्टी मी करत नाही. मला तसलं काही आवडत नाही आणि मला तसलं काही जमत नाही. हे मी माझ्यासाठी आहेत फक्त. मला काही त्रास आहेत, काही आहेत, तर त्याच्यासाठी आहे. आणि मी म्हणेन की ह्या काही गोष्टी घातल्यामुळे मला ते समजल्या. आणि त्या समजण्याच्या मागेसुद्धा खूप लॉजिक आहे. खूप गोष्टी घडल्या होत्या माझ्या आयुष्यात. तर त्याच्यामुळे मला ते कळलं, आणि ते घडलं ते पण खूप चांगलं झालं, की जेणेकरून मला कळलं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काय नाही आहे. आणि इथपर्यंत मी जे पोचली ती एक माझी खूप मैत्रीण चांगली आहे, जिच्याबद्दल मी आता म्हणत आहे की मी आणि ती फक्त आणि फक्त ओळख होती आमच्या दोघींची. पण आज म्हणायला गेलं तर मी तुम्हाला सांगेल की खूप क्लोज आहे ती माझ्या. आणि तिच्यामुळेच मी एवढ्या लांबपर्यंत पण गेली आहे, तिच्यामुळेच गेली. अक्षरशः तुम्हाला सांगेन की मी आपली कंट्री पार करून गेली होती. कुठे गेली, काय गेली हे मी तुम्हाला नाही सांगणार. का नाही सांगणार, कारण की मी पुन्हा एकदा तिथे जाणार आहे. तेव्हा मला तिकडचं शूट करायचं आहे, कारण मला खूप छान तिकडेचं आवडलं आणि तिकडचा अनुभव पण खूप छान होता. आणि तिकडून ज्यावेळेस मी रिटर्न आले ना, तेव्हा मी खूप हॅप्पी होती. आणि पूर्ण माझ्या आजारातनं मी बाहेर निघालेली होती, खरं तर सांगेन. आणि खरंच आज त्या मैत्रिणीचे थँक्यू, खूप मनापासून आभार मानते की तिच्यामुळे मी इथपर्यंत पोचलेली आहे. तर तिचं नाव मी नाही सांगू शकत, पण मी रोज तिला भेटायला जाते. आणि खरं सांगू की तीसुद्धा माझ्यासारखीच धावपळ करते आणि माझ्यासारखीच मेहनती आहे. म्हणजे तीसुद्धा जॉब करते आणि तिचा पण स्वतःचा छोटासाच बिझनेस आहे, पण ती मनापासून करते. वेळ आल्यावरती मी नक्कीच तिला दाखवेन, कारण मी इथे तिचं नावही सांगत नाही, पण नक्की मी तिला दाखवणार आहे. ती पण तिची परमिशन घेऊन दाखवणार आहे, पण नक्की दाखवेन मी तिला एकदा. तर तिच्यामुळे मी कंट्री पार करून गेली होती, खरं सांगते तुम्हाला. पण तिथून आल्यावरती खरंच मी खूप व्यवस्थित होती, खूप छान होती आणि खूप चांगली आहे ती. आणि तिच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या, माझ्यामध्ये चेंजेस होत गेले, ते तिच्यामुळेच होत गेले. मी रोज तिला भेटते, रोज जाते. म्हणजे मी कामावरून येता जाता 2 मिनटं जरी म्हटलं ना, तरी मी तिच्याकडे जाते. तिचे कस्टमर असतात, तरी पण ती बोलते माझ्याशी, नाही असं नाही, पण मी तिच्याकडे बसते. पण मला इतकं शांत वाटतं ना तिच्याकडे गेल्यानंतर, खूप छान वाटतं. ॲक्च्युली मला टिफिनसुद्धा करायचे असतात, तरीसुद्धा मला उशीर होत असतो, तरी पण मी तिच्याकडे जाते, कारण मला खरंच खूप बरं वाटतं तिच्याकडे थांबल्यानंतर. आणि तिकडून मग मी इकडे येत असते. आणि ह्या ब्रेसलेटचा विषय झाला तर मी नक्की तुम्हाला एक दिवस सगळं सांगेन सविस्तर. मला कळत नाही की मी सुरुवात कुठून करू, हे मला कळत नाही आहे, त्याच्यामुळे मी शांत आहे. तर मी कसं या धावपळीमध्ये मला काही सुचत नाही आहे. मी थोडंसं शांत झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला सांगेन ह्याच्याविषयी. तुम्हीसुद्धा नक्की जा, एवढं पण मी तुम्हाला सांगेन. म्हणजे नक्की जा, म्हणजे नक्की घ्या या गोष्टी. ह्याच नाही, हे आपल्या पत्रिकेनुसार, आपल्या ग्रहांनुसार असतं हे सगळ्या गोष्टी. तर पण माझा अनुभव खूप छान आहे, खरंच खूप छान आहे माझा अनुभव. तर मी सांगेन तुम्हाला या सगळ्या गोष्टी. तुम्ही जे हे करता, बाहेरच्या ज्या गोष्टी करतात ना तुम्ही लोकं, काय काय लोकं असतात ज्यांना खूप सवय असतात, ते बाबा, साधू, बधू, ते सगळं, त्याच्यावरती कधीच विश्वास ठेवायचा नाही. तिकडे आपले पैसे जातात,
तिकडे कधीही विश्वास ठेवू नका. विश्वास हा अशा व्यक्तीवरती ठेवा जो खरा आणि सत्याचा आहे. तर ते काय आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन खूप लवकरच व्हिडिओ काढेन मी त्याच्यावरती. तुम्हाला असं नेहमी बोलते, पण काढणार आहे. मला पण बोलायचं आहे त्याविषयी, पण कळत नाही की कसं बोलू आणि कसं नाही. आणि बघू, मी एकदा सांगेन. तर मी कुठे गेली होती हे नाही मी तुम्हाला सांगू शकत, कारण मला तिकडचा व्हिडिओ घ्यायचा आहे. आणि खरं सांगू तर तिथे गेल्यानंतर म्हणजे इतकं म्हणजे तिकडचे लोक छान आहेत ना, खोटं नाही सांगणार. की मी आणि माझा पारस एकदा तिथे बाहेर, तिकडेसुद्धा बाजार वगैरे आहे, तर मी आणि पारस दोघं बाहेर गेलो. आणि मला तिकडची भाषाही येत नव्हती. म्हणजे तुम्ही विचार करा, मी खरंच कंट्रीच्या बाहेर गेली होती. तर तिथे म्हणजे हिंदी चालते आणि मला हिंदी आणि मराठी ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीच भाषा येत नाही. पण ती थोडी थोडी. आणि तिकडे गेलं तर मी तुम्हाला हे पण सांगू शकते की मी अशा मुली बघितल्या की त्या कशातहीच कमी नाही आहेत. मग तिथे मला एक कळलं की खरंच आपण मुली किंवा स्त्रिया कशातही कमी नाही. कुठलंही काम आपण करू शकतो. असं नाही की हेच काम पुरुष करू शकतो, तेच काम जेंट्स करू शकते, असं काहीही नाही आहे. त्याचा एक अनुभव आहे, तो मी तुमच्यासोबत तिथे गेल्यानंतर मी नक्की तो व्हिडिओ शूट करणार आहे. आणि तिथेच जाणार आहे मी, कारण मला खरोखर जायचं आहे. आणखी ह्या वेळेला मी शूट नाही मी खोटं नाही सांगत की मी फोटोसुद्धा काढलेले नाही आहेत तिकडचे, खूप कमी काढले. बघा, फक्त एवढं सांगेन तुम्हाला की मी महालक्ष्मीला गेली होती आणि बाळूमामा ह्या 2 ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकते की मी गेली होती. अजून आणि त्याच्या पुढे मी कुठे गेली हे मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण मी तुम्हाला ते दाखवणार आहे की मी कुठे गेली होती. तर वेट अँड वॉच. मला मी पुन्हा एकदा तिथे जाणार आहे, कारण मला तिकडचं शूट घ्यायचं आहे, मला आवडलं. आणि तिकडे एक ठिकाण आहे, तिकडे मेन मला जायचं आहे. तर त्याच्यासाठी मी तिथे जाणार आहे. तर खूप लवकरच जाईन मी तिकडेसुद्धा. तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की मी कुठे गेली होती, काय गेली होती. आणि तिकडचे अनुभव खूप सुंदर होते. आणि खरंच तिकडचे माणसंसुद्धा खूप हेल्प करतात. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं मी बाजारात गेले तर मला काही गोष्टी कळत नव्हत्या. म्हणजे मला तिकडे काही म्हणतात ना की बांगड्या आहे, त्या गोष्टी तिथे काही वेगळं बोलतात. आपल्याकडे बांगड्या बोलतात, तिकडे काहीतरी वेगळं बोलतात. तर मला ते कळत नव्हते की त्यांना कसं विचारू की हे कसं आहे, म्हणजे ह्याची प्राईस काय किंवा काय. तर त्या लोकांनी समजून घेतलं होतं आणि हेल्प पण केली होती. आणि खरंच खूप सुंदर होत्या तिकडच्या बँगल्स, तर मला खूप आवडल्या होत्या. खूप म्हणजे खूप आवडल्या होत्या, पण मी नाही घेतल्या. घ्यायला जाणार होती, पण ते परत शक्य झालं नाही मला जाणं, कारण मी जशी अचानक गेली तशी अचानकच रिटर्न आली. तर त्याच्यामुळे राहिलं. तर मी नक्की पुन्हा एकदा जाणार आहे तिकडे, तेव्हा मी नक्की शूट करणार आहे. तर नक्की सांगा मला की माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. आता खूप बोलले मी, 17 मिनटं तर मी आता बोललेली आहे, त्याच्यामुळे जास्त आता बोलू शकत नाही. आणि राहिला विषय तर माझ्या तब्येतीचा, तर मी माझ्या तब्येतीची काळजी घेते. आणि तुम्हीसुद्धा एवढं विचारता त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि प्रयत्न करते आहे की व्हिडिओ काढण्याचा, पण खरं सांगू की नाही मला असं होत की जागोजागी कॅमेरा ऑन करणं नाही जमत, विसरून जाते मी, दुसरं काही नाही. कसं माझा आयुष्यातला तुम्हाला सांगते, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा एक एक सेकंद आहे ना, एक एक सेकंद खूप महत्त्वाचा आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे घड्याळ जसं चालतं तसं मी चालते. आणि मला ह्या गोष्टीचा काहीही असं वाईट वाटत नाही, कारण आज मी कष्ट करेन तर एक दिवस असा येणार आहे की खरंच मी आराम करेन. आणि खरोखर करणार आहे, कारण मला माझ्या देवावरती खरंच विश्वास आहे की तो माझे कष्ट, माझी धावपळ बघतो, त्याच्यामुळे तो मला नक्कीच साथ देणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर मी असं म्हणेन की मी खूप पुढे गेलेली असंही म्हणेन, कारण मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की साक्षात माझ्या घरी माझे गणपती बाप्पा येतात. त्याच्यामुळे मला कोणी नाही हरू शकत, मी स्वतः सांगते. कारण आज मी माझे गणपती बाप्पा इतके वर्ष आणायचा विचार करत होते, आणि मी आज ते गेले 2 वर्ष त्यांना माझ्या घरी, म्हणजे त्यांचंच घर आहे, जिथे मी राहते ते घर त्यांचंच आहे. तर माझे गणपती बाप्पा माझ्या स्वतःच्या हिमतीवरती येतात.
मी कोणाचाही 1 रुपयाही घेत नाही. ते स्वतः सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. कुठलंही टेन्शन नसतं मला, की उद्या म्हणजे गणपती बाप्पा येणार आहेत, मी कसं मॅनेज करू. माझे बाप्पा सगळं मॅनेज करून घेतात. तर मी एवढंच म्हणेन की शक्य नाही आहे आता तरी की म्हणजे मी मागे जाईन असं मला नाही वाटत आहे. खूपदा खड्ड्यात पडली तरी मी उभी राहू शकते, कारण कर्म चांगले आहेत आणि मेन गोष्ट की मी कधीच कोणाला फसवत नाही. कधीच कोणाला फसवत नाही, हे मेन आहे. त्याच्यामुळे मलाही कोणी म्हणजे माझा देव तरी मला फसवणार नाही. एक कसं असतं की कष्ट करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असेल, ज्याच्यामध्ये सहन करण्याची ताकद असेल, देव त्याच्याच मागे असतो आणि त्यालाच कष्ट देतो. का तर देवाला माहिती आहे की ही माझ्या परीक्षेमध्ये सक्सेस होणार नाही, तर अल्लू-पल्लू लोकांच्या परीक्षा देव घेत नाही. कळलं? तर चला, आणि तुम्हाला एक गोष्ट पण सांगायची आहे मला. सांगायची नाही तर मला दाखवायची आहे. तर खूप लवकरच एक आपल्या मध्ये एक आनंदाची गोष्ट आहे. तर ती मी आत्ताच नाही सांगणार आहे. ती आपल्या पुढच्या महिन्यात कळणार आहे. तर मी लवकरच तुम्हाला सांगेन. खूप छान छान ब्लॉग्स येणार आहेत बरं आपले. तर नक्की तुम्ही बघा. आत्ताच सांगितलं तर ते सरप्राईज काय राहील, आहे की नाही. पण मी पुन्हा एकदा कुठेतरी जाणार आहे. मी जेव्हा जाणार तेव्हाच सांगणार आहे, पण ते मी पुढच्या महिन्यात जाणार आहे. निदान 8 ते 10 दिवस तरी. तर कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन. नक्की सांगेन काय, तर तुम्हाला मी घेऊनच जाणार आहे. आणि हां, तिकडे मी तुम्हाला दाखवेन की मी कोणाकोणासोबत आहे, काय आहे, ते सगळं दाखवेन. कारण तिथे मला परमिशन आहे आणि तिथे मला परमिशन आहे, त्याचा सवालच नाही. आणि आणि राहू देच, आता जर सांगितलं तर कळेल, त्याच्यामुळे ते तेव्हाच सांगते तुम्हाला काय आहे आणि काय नाही. पण एवढं सांगेन की छान छान ब्लॉग येणार आहे, त्याच्यामुळे बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच प्रेम तुमचं सदैव माझ्यासोबत राहू दे. चला तर मग पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि आयुष्य हे खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तर रडत रडत नाही, तर हसत हसत जगा. चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड नाईट, बाय बाय.